नमस्कार विद्यार्थी मित्र, मागील भागात आपण या पाठातील लेखिकेचा परिचय, पाठाचा परिचय व पाठाचे प्रकट वाचन केले. आजच्या भागात पाठातील नव्याने आलेले शब्द, वाक्प्रचार यांचा अर्थ तसेच संपूर्ण पाठाचे स्पष्टीकरण करणार आहोत. आता आपण महान क्रांतिकारक व आंतरराष्ट्रीय कृषीतज्ञ डॉक्टर पांडुरंग खानखोजे यांचा थोडक्यात परिचय करून घेऊ. डॉक्टर पांडुरंग सदाशिव खानखोजे हे क्रांतिकारक की कृषीतज्ञ असा प्रश्न निर्माण होतो. तर डॉक्टर पांडुरंग सदाशिव खानखोजे हे महान क्रांतिकारक असून ते आंतरराष्ट्रीय कृषीतज्ञही आहेत. म्हणून त्यांचा परिचय दोन्ही गोष्टीत करून घेऊ. प्रथम महान क्रांतिकारक डॉक्टर खानखोजे असा परिचय करून घेऊ. भारताबाहेर राहून भारताच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र लढा देणारे प्रसिद्ध डॉक्टर पांडुरंग सदाशिव खानखोजे यांचा जन्म 7 नोव्हेंबर 1884 साली वर्धा जिल्ह्यातील पालकवाडी या गावी झाला. त्यांचे शालेय शिक्षण वर्धा येथेच झाले. आईवरी विपत्ती आम्ही मुले कशाला, बंदित मायभूमी आम्ही खुले कशाला, असा विचार करून डॉक्टर खानखोजे यांनी स्वतःचे लग्न टाळले आणि लोकमान्य टिळकांच्या सल्ल्यानुसार सैनिकी शिक्षण घेण्यासाठी ते जपानला गेले. ब्रिटिशांविरुद्ध लढण्याचा निश्चय वयाच्या 12व्या वर्षी केलेला मुलगा परदेशात गेला. कालांतराने त्यांना गदर चळवळीची स्थापना केली. बाहेर राहून सशस्त्र संघर्षातून मायभूमीला स्वातंत्र्य करण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले होते. अमेरिकेत राहून भारतीय स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा प्रयत्न केला. युरोपातील क्रांतिकारकांशी संपर्क साधून पारतंत्र्यातील भारताला सशस्त्र क्रांतीद्वारे मुक्त करण्याचे प्रयत्न करणारे धडाडीचे क्रांतिकारक म्हणून पांडुरंग सदाशिव खानखोजे हे प्रसिद्ध आहे. आता आंतरराष्ट्रीय कृषीतज्ञ डॉक्टर खानखोजे असा परिचय करून घेऊ. डॉक्टर खानखोजे यांना लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य चळवळीची प्रेरणा दिली. 1911 साली ते अमेरिकेत गेले व त्यांना ओरेगॉन कृषी महाविद्यालयात शेतीचे शिक्षण घेतले. 1920 सालापासून त्यांनी मेक्सिकोमध्ये वनस्पती शास्त्राचे पीक निर्मिती शास्त्राचे प्राध्यापक म्हणून 1947 पर्यंत काम केले. याच काळात हायब्रिड मका, तांब्या रोगाला तोंड देईल, पावसाळ्यात, उन्हाळ्यात व हिवाळ्यात बर्फालाही तोंड देईल असा गहू तयार केला. अधिक उत्पादन देणारे सोयाबीन आणि घेवड्याचे उत्पादन तयार केले. तांदूळ कमी पावसात भरपूर उतारा देणारी जात, समुद्रसपाटीपासून खूप उंचीवर पिकवता येणारी जात घेऊन मेक्सिकोमध्ये हरित क्रांती घडवून आणली. मका व जंगली वनस्पतीचे संस्कार करून तेओ मका ही नवी जात निर्माण केली. त्यात एकेका ताटावर 30-30 कणसे येऊ लागली. जंगली वालावर संशोधन करून वर्षातून 2दा पीक देणारी जात विकसित केली. शेतकऱ्यांना पिकांची लागवड करता यावी म्हणून स्पॅनिश भाषेत 20 पिकांवर पुस्तिका छापल्या. मसाल्याचे अनेक पदार्थ त्यांनी मेक्सिकोत उत्पादन करून दाखवले. ते स्वतः शाकाहारी असल्याने त्यांनी जेवणात अनेक नवीन पदार्थ विकसित केले. काही काळ मेक्सिकोत वास्तव्य करणाऱ्या डॉक्टर खानखोजे यांनी तेथे कृषी क्षेत्रात संशोधन करून आपल्या उत्तर आयुष्यात भारतात परतून कृषीतज्ञ म्हणूनही भूमिका वठवली. अशा भारतामध्ये येऊन गेलेल्या थोर विभूतींची ओळख व त्यांच्या कार्याचे महत्त्व तरुण पिढीला कळावे हा हेतू या पाठाचा आहे. समाजसेवेचे बीज तरुणांमध्ये रुजावे व मानवसेवा हीच खरी देशसेवा आहे हा संदेश या पाठाद्वारे दिला आहे.
तो या पाठात पाहू. गदर क्रांतीचे प्रणेते ते मेक्सिको शेतीतले जादूगार असा प्रवास करणाऱ्या डॉक्टर पांडुरंग सदाशिव खानखोजे उर्फ भाऊ यांचं सार आयुष्यच विस्मयकारी घटनांनी भरलेलं आहे. गदर क्रांती म्हणजे विद्रोह. गदर म्हणजे विद्रोह. तात्कालीन युद्धजन्य परिस्थितीचा फायदा घेऊन केलेला ब्रिटिशांविरोधी सशस्त्र उठाव. प्रणेते म्हणजे प्रेरणास्थान, प्रमुख. विस्मयकारी म्हणजे आश्चर्यकारक. मेक्सिको हा उत्तर अमेरिका खंडातील एक देश. डॉक्टर खानखोजे यांनी 1908 सालापासून त्यांचा संबंध स्वातंत्र्य चळवळीशी आला व अमेरिकेत गदर पक्ष स्थापन करण्यात त्यांनी पुढाकार घेतला. जगात अनेक ठिकाणी फिरून त्यांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी देशाबाहेर प्रयत्न केले, म्हणून त्यांना गदर क्रांतीचे प्रणेते म्हटले आहे. तसेच 1924 साली ते मेक्सिकोत गेले. तेथे त्यांनी शेतीविषयक संशोधन केले. आपल्याला पाठ्यपुस्तकातील चित्रात मक्याची शेती दिसत आहे. मका व जंगली वनस्पतीचे संकर करून तेओ मका ही नवी जात निर्माण केली. त्यात एकेका रोपाला 30-30 कणसे येऊ लागली. मेक्सिकोत मक्याबरोबरच इतर पिकांचे उत्पादन भरपूर वाढले. हा शेतीमधला झालेला चमत्कार पाहून त्यांना शेतीतले जादूगार म्हटले आहे. या शेतीविषयक संशोधनामुळे त्यांना नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स तर्फे गौरवण्यात आले. असा त्यांचा प्रवास त्यांना सर्वजण भाऊ म्हणत. त्यांचा सर्व आयुष्यच आश्चर्यकारक घटनांनी भरलेलं आहे. पुढे बघू. तात्या आजोबांच्या मांडीवर बसून लहानगे भाऊ सतत स्वातंत्र्य लढ्याविषयीच्या कथा ऐकत असत. भाऊ हे आजोबांचे तसेच आईचेही लाडके होते. भाऊ प्राथमिक शाळेत जाऊ लागले तसे त्यांचे मित्रमंडळही वाढू लागले. भाऊ व त्यांच्या साऱ्या मित्रांची माडीवरच्या खोलीत बंद दाराआड बसून काहीतरी खलबत चालायची. इंग्रजांना व त्यांच्या सैन्याला कसं पळवून लावता येईल याचे डावपेच ते आखत असत. लहानपणापासूनच इंग्रज सरकारविरुद्धचा तीव्र असंतोष भाऊंच्या मनात होता. इंग्रजांना देशाबाहेर काढल्याशिवाय देशाची परिस्थिती सुधारणार नाही, म्हणून त्यांच्याविरुद्ध लढा द्यायचा असं भाऊंनी मनोमन ठरवलं. आजोबांना तात्या म्हणत. खलबत चालणे हा वाक्प्रचार आहे. याचा अर्थ दीर्घकाळ चर्चा करणे. डावपेच आखणे हा वाक्प्रचार आहे. याचा अर्थ लढाईसाठी आराखडा तयार करणे. तीव्र म्हणजे उत्कट, असंतोष म्हणजे असमाधान. लढा देणे हा वाक्प्रचार आहे. याचा अर्थ झुंज देणे. मनोमन ठरवणे हा सुद्धा वाक्प्रचार आहे. याचा अर्थ स्वतःच्या मनाशी पक्के करणे. लहानपणीच भाऊ आजोबांच्या मांडीवर बसून स्वातंत्र्य लढ्याविषयीच्या कथा ऐकत. आजोबांचे व आईचे लाडके असलेले भाऊ प्राथमिक शाळेत जाऊ लागले तेव्हा त्यांचे मित्रमंडळी वाढू लागले. भाऊंच्या माडीवरच्या खोलीत बंद दाराआड बसून कोणती खलबत चालायची. भाऊंच्या माडीवरच्या खोलीत बंद दाराआड बसून कोणती खलबत चालायची तर लहानपणापासूनच इंग्रज सरकारविरुद्धचा तीव्र असंतोष भाऊंच्या मनात होता. इंग्रजांना देशाबाहेर काढल्याशिवाय देशाची परिस्थिती सुधारणार नाही हे भाऊंना पक्के माहीत होते. आता त्यांच्याविरुद्ध लढा कसा द्यायचा याविषयीचे डावपेच आखण्याची खलबत चालायची. पुढे खेडोपाडी जिथे संधी मिळेल तिथे भाऊ स्वदेशी चळवळ, भारतीय इतिहास, भारतीय स्वातंत्र्य या विषयांवर भाषण देत. स्वातंत्र्यासाठी कार्यरत असताना भाऊंनी शिक्षण योग्य प्रकारे पूर्ण करावं, लग्न करून संसार करावा असं त्यांच्या वडिलांना वाटत होतं. परंतु भाऊंचं मन वळविण्यात वडिलांना यश आलं नाही. स्वदेशी चळवळ म्हणजे परदेशी वस्तू न वापरता किंवा स्वदेशी वस्तू वापरण्यासाठी महात्मा गांधींनी केलेले आंदोलन.
थोडक्यात परदेशी वस्तू न वापरता स्वदेशी वस्तूच वापरणे अशा हेतूने केलेली चळवळ, ती स्वदेशी चळवळ. संधी मिळणे हा वाक्प्रचार आहे. याचा अर्थ मोका सापडणे. कार्यरत असणे हा वाक्प्रचार आहे. याचा अर्थ कामात मग्न असणे. मन वळवणे हा सुद्धा वाक्प्रचार आहे. याचा अर्थ एखाद्या गोष्टीसाठी मन तयार करणे. संधी मिळाल्यावर भाऊ कोणकोणत्या विषयावर भाषण देत? तर संधी मिळाल्यावर भाऊ स्वदेशी चळवळ, भारतीय इतिहास, भारतीय स्वातंत्र्य या विषयावर भाषणे देत. भाऊंच्या वडिलांना भाऊंविषयी काय वाटत होतं? तर भाऊंनी शिक्षण योग्य प्रकारे पूर्ण करावं, लग्न करून संसार करावा असं त्यांच्या वडिलांना वाटत होतं. भाऊंचं मन वळवण्यात वडिलांना यश आलं का? तर नाही. भाऊंचं मन वळवण्यात वडिलांना यश आलं नाही. पुढच्या परिच्छेदात पाहू. स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय सहभाग असणाऱ्या लोकमान्य टिळकांच्या भेटीसाठी भाऊ पुण्याला गेले. तिथे त्यांच्या सहवासात ते राहू लागले. त्यांच्या सहवासात राहणं ही भाऊंना मोठी पर्वणीच वाटत असे. भाऊंना रणशास्त्र शिकावं असं वाटत होतं. टिळकांनी त्याला अनुमती दर्शवली. इंग्रज सरकारच्या आधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज अशा सैन्याशी टक्कर द्यायची असेल तर परदेशी जाऊन आधुनिक लष्करी शिक्षण घ्यावं असा टिळकांनी त्यांना सल्ला दिला. सन 1906 साली लोकमान्य टिळकांच्या सांगण्यावरून त्यांनी मायदेश सोडला. सक्रिय म्हणजे स्वतः कार्य करणे. पर्वणी वाटणे हा वाक्प्रचार आहे. याचा अर्थ भरपूर आनंददायी मनस्थिती असणे. रणशास्त्र म्हणजे शस्त्राने लढण्याचे शिक्षण, लष्करी शिक्षण. अनुमती दर्शवणे हा वाक्प्रचार आहे. याचा अर्थ परवानगी असणे. टक्कर देणे हा वाक्प्रचार आहे. याचा अर्थ सामना करणे. सल्ला देणे हा सुद्धा वाक्प्रचार आहे. याचा अर्थ मार्गदर्शन करणे. बघा, या पाठात भरपूर वाक्प्रचार आलेले आहेत. टिळकांच्या सहवासात राहणे भाऊंना पर्वणीच का वाटत असे? तर भाऊंना रणशास्त्र शिकायचे होते. स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय सहभाग असणाऱ्या टिळकांकडून योग्य मार्गदर्शन मिळेल म्हणून भाऊंना त्यांच्या सहवासात राहणे ही पर्वणीच वाटत असे. टिळकांनी भाऊंना कोणता सल्ला दिला? तर इंग्रज सरकारच्या आधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज अशा सैन्याशी टक्कर द्यायची असेल तर परदेशी जाऊन आधुनिक लष्करी शिक्षण घ्यावं असा टिळकांनी भाऊंना सल्ला दिला. कोणत्या भेटीसाठी भाऊ पुण्याला गेले? तर लोकमान्य टिळकांच्या भेटीसाठी भाऊ पुण्याला गेले. अमेरिकेतील सान राफाएल येथील लष्करी शिक्षण देणाऱ्या अकॅडमीत भाऊ दाखल झाले. शिस्तपालन, अभ्यासातील प्रगती, सर्व प्रकारच्या कामातील तत्परता, शरीर चापल्य पाहून अकॅडमीतील शिक्षक वर्ग भाऊंवर खुश होता. लष्करी शिक्षण घेत असताना कोणती उणीव राहू नये म्हणून ते प्रयत्नांची पराकाष्ठा करत होते. 1910 साली टमाल पेस मिलिटरी अकॅडमीचा डिप्लोमा त्यांना मिळाला. मग अकॅडमी म्हणजे सर्वांगपूर्ण शिक्षण देणारी प्रशाला. दाखल होणे हा वाक्प्रचार आहे. याचा अर्थ प्रवेश घेणे. चापल्य म्हणजे चपलता. उणीव राहणे हा वाक्प्रचार आहे. याचा अर्थ कमतरता असणे. प्रयत्नांची पराकाष्ठा करणे हा वाक्प्रचार आहे. प्रयत्नांची पराकाष्ठा करणे हा वाक्प्रचार आहे. याचा अर्थ आटोकाट प्रयत्न करणे किंवा खूप प्रयत्न करणे. डिप्लोमा म्हणजे प्रशिक्षण पूर्ण केल्यावर दिले जाणारे सर्टिफिकेट, पदवीप्राप्त सर्टिफिकेट, त्याला डिप्लोमा म्हणतात. भाऊंनी लष्करी शिक्षण कोणत्या अकॅडमीत घेतले? तर अमेरिकेतील सान राफाएल या अकॅडमीत भाऊंनी लष्करी शिक्षण घेतले. अकॅडमीतील शिक्षक वर्ग भाऊंवर खुश का होता? तर शिस्तपालन, अभ्यासातील प्रगती,
सर्व प्रकारच्या कामातील तत्परता, शरीर चापल्य या गोष्टी पाहून अकॅडमीतील शिक्षक वर्ग भाऊंवर खुश होता. लष्करी शिक्षणात कोणती उणीव राहू नये म्हणून भाऊ काय करत होते, तर लष्करी शिक्षणात कोणती उणीव राहू नये म्हणून भाऊ प्रयत्नांची पराकाष्ठा करत होते. खूप मेहनत करत होते. आपलं शिक्षण पूर्ण करण्यासाठी अतिशय मेहनतीने कष्ट करत होते, अभ्यास करत होते. 1910 साली कोणत्या अकॅडमीचा डिप्लोमा त्यांना मिळाला? 1910 साली टमाल पेस मिलिटरी अकॅडमीचा डिप्लोमा त्यांना मिळाला. इथे प्रगती हा शब्द आलेला आहे. त्याचा विरुद्धार्थी शब्द काय येणार, तर अधोगती. मायदेश अलीकडे गेलेला, मायदेशच्या विरुद्धार्थी शब्द परदेश. सक्रियच्या विरुद्धार्थी शब्द निष्क्रिय. अशा प्रकारे पुढच्या परिच्छेदात पाहू. भारतीय बहुजन समाज शेतकऱ्यांचा आहे. शेती सुधारण्यावरच त्यांची खरी उन्नती व आर्थिक स्वातंत्र्य अवलंबून आहे. कृषक व श्रमजीवी एकत्र आले तर इंग्रजांना सहज देशातून घालवून देऊ शकतील असा त्यांचा विश्वास होता. शेतीच्या निमित्तानं बहुजन समाजात क्रांतीचा प्रचार करता येईल अशा विचारानं त्यांनी कृषीशास्त्र शिक्षण पूर्ण करायचं ठरवलं. वॉशिंग्टन स्टेट कृषी महाविद्यालयात त्यांनी पदव्युत्तर शिक्षणासाठी नाव नोंदवलं. 1913 साली त्यांनी मास्टर ऑफ सायन्स MSc ही पदवी मिळवली. आता उन्नती म्हणजे प्रगती, सुधारणा. उन्नती म्हणजे प्रगती किंवा सुधारणा. कृषक म्हणजे शेतकरी, श्रमजीवी म्हणजे कामगार. श्रमजीवी म्हणजे कामगार, कृषक म्हणजे शेतकरी. विश्वास असणे हा वाक्प्रचार आहे. याचा अर्थ खात्री असणे. प्रचार करणे हा वाक्प्रचार आहे. याचा अर्थ जाहीरपणे बोलबाला करणे. प्रचार करणे तुम्ही शब्द ऐकलेला असाल, निवडणुकीच्या वेळी करतात त्याप्रमाणे प्रचार करणे. वॉशिंग्टन ही अमेरिकेची राजधानी. पदव्युत्तर शिक्षण म्हणजे उच्च शिक्षण MSc. अशा प्रकारे नाव नोंदवणे हा वाक्प्रचार आहे. याचा अर्थ नाव दाखल करणे. मास्टर ऑफ सायन्स म्हणजे MSc पदवी. भाऊंचा कोणत्या गोष्टीवर विश्वास होता, तर कृषक व श्रमजीवी हे दोन समाज एकत्र आले तर इंग्रजांना देशातून सहज घालवता येईल असं त्यांना विश्वास होता. कृषक व श्रमजीवी हे दोन समाज एकत्र आले तर इंग्रजांना देशातून सहज घालवता येईल असा त्यांना विश्वास होता. पदव्युत्तर शिक्षणासाठी भाऊंनी कोणत्या महाविद्यालयात नाव नोंदवलं? पदव्युत्तर शिक्षणासाठी भाऊंनी वॉशिंग्टन स्टेट कृषी महाविद्यालयात नाव नोंदवलं. 1913 साली भाऊंनी कोणती पदवी मिळवली, तर 1913 साली त्यांनी मास्टर ऑफ सायन्स ही पदवी मिळवली. भाऊंच्या मते कोणते दोन घटक शेती सुधारण्यावरच अवलंबून आहेत? या परिच्छेदामध्ये सांगितले की भाऊंच्या मते कोणते दोन घटक शेती सुधारण्यावरच अवलंबून आहेत, तर शेतकऱ्यांची खरी उन्नती व आर्थिक स्वातंत्र्य. शेतकऱ्यांची खरी उन्नती व आर्थिक स्वातंत्र्य हे दोन घटक एकत्र आले तरच शेती सुधारेल. पुढच्या परिच्छेदात बघू. कृषी शिक्षण घेत असताना त्यांनी अमेरिकेत क्रांती केंद्र काढली. गदर उठावाच्या आखणीत ते आघाडीवर होते. लाला हरदयाळ, पंडित काशीराम, विष्णू गणेश पिंगळे, वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय, भूपेंद्रनाथ दत्त हे क्रांतिकारक त्यांचे सहकारी होते. सशस्त्र लढा संघटित करण्यासाठी त्यांनी जपान, अमेरिका, कॅनडा, इराण, मॉस्को, बर्लिन अशी भ्रमंती केली आणि अपार साहसे अंगावर घेतली. आता सशस्त्र म्हणजे हत्यारांसह,
हत्याराबरोबर घेऊन लढायला जाणे, सशस्त्र. संघटित करणे हा वाक्प्रचार आहे. याचा अर्थ एकत्र करणे. जपान हा आशिया खंडातील देश, कॅनडा हा उत्तर अमेरिका खंडातील एक देश, इराण हा मध्य पूर्व खंडातील एक आखाती देश, मॉस्को ही पूर्वीच्या सोव्हिएत रशियाची राजधानी, बर्लिन ही जर्मनी देशाची राजधानी. भ्रमंती करणे हा वाक्प्रचार आहे. याचा अर्थ भटकंती करणे किंवा फिरणे. आता या परिच्छेदात सांगितले बघा, गदर उठावातील भाऊंचे 5 सहकारी कोण होते? तर लाला हरदयाळ, पंडित काशीराम, विष्णू गणेश पिंगळे, वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय, भूपेंद्रनाथ दत्त हे 5 सहकारी होते. सशस्त्र लढा संघटित करण्यासाठी भाऊंनी कोणकोणत्या देशात भ्रमंती केली? तर जपान, अमेरिका, कॅनडा, इराण, मॉस्को, बर्लिन या देशात भ्रमंती केली. पुढच्या परिच्छेदात आपण बघू, कृषीशास्त्रात डॉक्टरेट प्राप्त केल्यानंतर मेक्सिको येथील सरकारी कृषी विद्यालयात त्यांची प्राध्यापकपदी नेमणूक झाली. त्यांच्या अध्यापनाची लौकिकही वाढत होता. जमीन आणि पिके या विषयात त्यांच्या शब्दाला मोल आलं. जेनेटिक्स या विषयात त्यांचा दबदबा वाढला. राष्ट्रीय प्रदर्शनात मिळालेल्या प्रथम पुरस्कारामुळे त्यांचा लौकिक अमेरिकेतील भारतीय विद्यार्थ्यांपर्यंत पोचला. अध्यापनाव्यतिरिक्तच्या काळात त्यांनी त्यांच्या प्रयोगशाळेत आणि प्रयोगक्षेत्रात गव्हावर अभ्यास सुरू केला. त्याच्यावर अभ्यास सुरू केला. त्या प्रयोगातून त्यांनी गव्हाचे विविध वाण तयार केले. पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात येणाऱ्या गव्हाची संकरित जात, तांबेरा न पडणारी आणि बर्फालाही दाब न देणारी विपुल उतारा देणारी जात, अत्यंत कमी पावसात भरपूर उतारा देणारी जात इत्यादी. आता डॉक्टरेट म्हणजे मास्टर ऑफ फिलॉसॉफी. डॉक्टरेट म्हणजे मास्टर ऑफ फिलॉसॉफी, PhD किंवा पदव्युत्तर शिक्षणानंतर एखाद्या विषयावर प्रबंधनात्मक लिखाण केल्यावर मिळणारी विद्यापीठीय पदवी. त्या पदवीला डॉक्टरेट म्हणतात. म्हणजे ग्रॅज्युएशन झाल्यानंतर आपल्याला ही पदवी प्राप्त करता येते. आपण त्याच्या परीक्षा दिल्या तर म्हणजेच प्रबंधनात्मक लिखाण केल्यावर, एखादं संशोधन केल्यावर आपल्याला PhD मिळू शकते, म्हणजे आपल्याला डॉक्टरेट मिळू शकते. अध्यापन म्हणजे शिकणे, लौकिक म्हणजे कीर्ती, जेनेटिक्स म्हणजे अनुवंशशास्त्र, जनक म्हणजे पिढीतील गुणधर्म, पुढच्या पिढीत कसे संक्रमित होतात त्याचा अभ्यास. जेनेटिक्स म्हणजे बघा अनुवंशशास्त्र, म्हणजेच अनुवंश म्हणजे एकापासून दुसऱ्याकडे गुण कसे संक्रमित होतात. अनुवंश गुण आपण म्हणतो ना, एखाद्याचे अनुवंशिक गुण आहेत. अरे तो वडिलांप्रमाणेच वागतो, वडिलांप्रमाणेच चालतो किंवा वडिलांप्रमाणेच त्याचा स्वभाव आहे, आपण म्हणतो अनुवंशिक गुण आहे. वडिलांप्रमाणेच त्याच्याकडे कला आहे, चातुर्य आहे, तर त्याचं काय अनुवंशिक गुण. तसं अनुवंशशास्त्र म्हणजे जनक पिढीतील म्हणजे सजीवातील गुणधर्म पुढीलच्या पिढीत कसे संक्रमित होतात याचा अभ्यास. एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे ते गुण कसे जातात, किती प्रमाणात जातात, कशा पद्धतीने ते संक्रमित होतात याचा अभ्यास, परिपूर्ण अभ्यास, त्याला जेनेटिक्स म्हणतात. व्यतिरिक्त म्हणजे शिवाय. वाण म्हणजे नवीन संकरित बियाण्याचे मूळसूत्र. वाण बघा, एखादं बी तयार करायचं आहे तर त्याचं मूळ सूत्र तयार करायचं आहे की ते कशा पद्धतीने तयार होतं बी, त्याचं सूत्र तयार करायचं, त्याला वाण असं म्हणतात, नवीन पीक तयार करण्यासाठी. तांबेरा म्हणजे पिकांवर येणारी एक प्रकारची कीड. विपुल म्हणजे पुष्कळ. तांबेरा म्हणजे कीड, एखादा या किडीचा रोग पडतो पिकांवर, तसा तो तांबेरा एक कीड आहे. विपुल म्हणजे पुष्कळ.
नेमणूक होणे हा वाक्प्रचार आहे. याचा अर्थ लौकिक वाढवणे. हा वाक्प्रचार याचा अर्थ कीर्ती पसरवणे. लौकिक वाढवणे हा वाक्प्रचार याचा अर्थ कीर्ती पसरवणे किंवा पसरणे. शब्दाला मोल येणे हा सुद्धा वाक्प्रचार आहे. याचा अर्थ शब्द महत्त्वाचा ठरणे किंवा शब्दाला किंमत येणे. कधी येते शब्दाला किंमत? आपण त्याप्रमाणे जर कार्य केलं तर आपल्या शब्दाला काय येते? किंमत येते. आपण काहीतरी महत्त्वाचं काम केलं तर आपल्याला आपल्या शब्दाला किंमत येते. दबदबा वाढणे हा सुद्धा वाक्प्रचार आहे. याचा अर्थ दरारा वाढणे. आता या परिच्छेदात आपण काही महत्त्वाच्या पाहिलेल्या गोष्टी बघू. भाऊंना कोणत्या विषयात दबदबा वाढला? भाऊंचा कोणत्या विषयात दबदबा वाढला? तर जेनेटिक्स या विषयात भाऊंचा दबदबा वाढला. म्हणजे अनुवंशशास्त्र या शास्त्रामध्ये भाऊंचा काय वाढला? दबदबा वाढला. भाऊंनी कोणत्या विषयात डॉक्टरेट मिळवली? भाऊंनी कृषीशास्त्रात डॉक्टरेट मिळवली. कृषी संशोधनाचा अभ्यास केला, गाढा अभ्यास केला, PhD पर्यंत गेले आणि ती डॉक्टरेट मिळवली. कोणत्या विषयामुळे भाऊंच्या शब्दाला मोल आहे? जमीन आणि पिके या विषयात त्यांच्या शब्दाला मोल आले. आणि प्रत्येक शब्द त्यांचा ऐकू लागले. तुम्ही असं करा, असं करायला पाहिजे, हो ठीक आहे. का ऐकू लागले? तर जमीन आणि पिके यामध्ये त्यांनी अतिशय संशोधन करून खूप उत्पादन वाढवले, म्हणून त्यांच्या शब्दाला मोल आले. राष्ट्रीय प्रदर्शनात मिळालेल्या प्रथम पुरस्कारामुळे भाऊंचा लौकिक कुठपर्यंत पोचला? बघा, एखादा राष्ट्रीय प्रदर्शनात मिळालेला प्रथम पुरस्कार मग मिळाला तर तो त्याचा लौकिक कुठपर्यंत पोचतो आपण अंदाज घेऊ शकत नाही. तर राष्ट्रीय प्रदर्शनात मिळालेल्या प्रथम पुरस्कारामुळे त्यांचा लौकिक अमेरिकेतील भारतीय विद्यार्थ्यांपर्यंत पोचला. अमेरिकेमध्ये भारतातले जे विद्यार्थी होते की आपल्या भारतीय शास्त्रज्ञाने संशोधकाने त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे. हा लौकिक कुठे पोचला? अमेरिकेतील भारतीय विद्यार्थ्यांपर्यंत पोचला. गव्हावर प्रयोग करून त्यांनी कोणती जात निर्माण केली? तर पावसाळ्यात, उन्हाळ्यात आणि थंडीत बर्फालाही दाद न देणारी, म्हणजे पाऊस पडो, ऊन पडो, थंडी किंवा बर्फ पडो, पण न जुमानता म्हणजे खूप उत्पादन देणारी जात. तांबेरा न पडणारी, म्हणजे त्याच्यावर कीड पण पडू शकत नाही. तांबेरा ही जी कीड आहे तीसुद्धा पडू शकत नाही. व विपुल उतारा देणारी जात निर्माण केली. अशा प्रकारची जात त्याने मक्याची निर्माण केली. आपण बघितलं एकेका मक्याला 30 ताटाला, एकेका ताटाला 30 कणसं येत होते. एवढी जात निर्माण केली त्यांनी. पुढे सांगितले दाब न देणे हा वाक्प्रचार आहे. याचा अर्थ न जुमानणे. इथे या पाठामध्ये म्हणजे परिस्थितीला सामोरे जाणारी, अशा प्रकारे कुठल्याही परिस्थितीला जुमानत नाही, सामोरे जाणारी वनस्पती म्हणजे सामोरे जाणारी जात निर्माण केली. पुढच्या परिच्छेदात आपण पाहू. डॉक्टर खानकोजेंचा जेनेटिक क्षेत्रातला अभ्यास, जमीन आणि पिके या बाबतीतले प्रयोग, गव्हावरचे संशोधन इत्यादी लक्षात घेऊन मेक्सिकन सरकारच्या शेती सुधार मंडळाने त्यांना आमंत्रण दिले. संपूर्ण मेक्सिकोचा अभ्यास दौरा करावा, सर्व ठिकाणच्या कृषी संस्था, संशोधन केंद्रे पाहावी, शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांच्या अडचणी, अनुभव, विचार समजून घ्यावे, सुधारणा सुचवाव्या. या कामगिरीवर डॉक्टर खानकोजेंची नेमणूक झाली. त्यांच्या दौऱ्याची मेक्सिकन सरकारनं व्यवस्था केली. या दौऱ्यानंतर त्यांनी मेक्सिकन जनतेचे मुख्य अन्न असलेल्या मक्याची पैदास आणि दर्जा वाढवण्याच्या दृष्टीने संशोधनाला सुरुवात केली. मेक्सिकोतील तेओसिंतले ही निरुपयोगी वनस्पती आणि मका यांचे संकलन करून त्यांनी तेओ मका ही मक्याची नवीन संकरित जात निर्माण केली. एकेका मक्याच्या ताटावर 30 कणसे आणि ती डाळिंबाप्रमाणे संपूर्णपणे भरलेली
अमेरिकेत यशस्वी झालेले मक्यासंदर्भातील प्रयोग त्याने मेक्सिकोत राबवले. त्यामुळे मेक्सिकोत मक्याची लागवड आणि पैदास उत्तमरित्या वाढली. मेक्सिकन सरकारने 1930 सालचा राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाचा ठरणारा आणि संशोधनासाठी असणारा पुरस्कार देऊन डॉक्टर खानखोजेंचा गौरव केला. क्षेत्र म्हणजे विभाग. आमंत्रण देणे हा वाक्प्रचार आहे. याचा अर्थ बोलावणे धाडणे किंवा निमंत्रित करणे. पैदास म्हणजे निर्मिती. दर्जा म्हणजे श्रेणी. पैदास म्हणजे निर्मिती, दर्जा म्हणजे श्रेणी. संकरण म्हणजे वनस्पतींच्या पेशींची मिश्रण प्रक्रिया. संकरण म्हणजे वनस्पतींच्या पेशींची मिश्रण प्रक्रिया, त्याला संकरण म्हणतात. आपल्याकडे पण बघा, काही वनस्पती तज्ज्ञ एखादं आंब्याचं रोप म्हणजे चांगला आंबा असेल, त्याचं एखादा आपला कैरी आंबा असेल, त्या कैरी आंब्याला हापूस आंब्याची लागवड करतात. कशी करतात? कैरी आंब्याचं झाड घेतात आणि त्यालाच हापूस आंब्याची फांदी जॉईन करतात, संकरित करतात. त्याला संकरित करणे म्हणजे त्याच्यामध्ये संकरित करणे. आता जेव्हा त्या फांदी वाढेल तेव्हा हापूस आंबे येतील, पण झाड कुठलं घेतलं? कैरी आंब्याचं. पण त्या झाडाला संकरण कसं केलं? संकरण केलं हापूस आंब्याचं. अशा प्रकारे संकरण करणं म्हणजे वनस्पतींच्या पेशींची मिश्रण प्रक्रिया. म्हणजे कैरी आंब्याच्या पेशी कशात घेतल्या आणि प्लस हापूस आंब्याच्या पेशी यांचं मिश्रण करून तयार झालेली संकरित जात, त्याला प्रक्रिया, संकरण प्रक्रिया. समजलं? डाळिंब हे फळ आहे, हे तुम्हाला माहीतच आहे. लागवड म्हणजे बी पेरणे. लागवड करणे म्हणजे एखाद्या पिकाचं बी पेरणे. गौरव करणे हा वाक्प्रचार आहे. याचा अर्थ सन्मान करणे. गौरव करणे याचा अर्थ काय? सन्मान करणे. बघा, या पाठामध्ये, या परिच्छेदामध्ये आता आपण महत्त्वाच्या गोष्टी काय पाहू. शेती सुधार मंडळाने डॉक्टर खानखोजे उर्फ भाऊंना बोलावून कोणत्या कामगिरीवर नेमणूक केली? तर संपूर्ण मेक्सिकोचा अभ्यास दौरा करावा, सर्व ठिकाणच्या कृषी संस्था, संशोधन केंद्रे पाहावी, शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांच्या अडचणी, अनुभव, विचार समजून घ्यावे, सुधारणा सुचवाव्या. या कामगिरीवर शेती सुधार मंडळाने डॉक्टर खानखोजे यांची नेमणूक केली. मेक्सिकन जनतेचे मुख्य अन्न कोणते होते? आपण पाहिलं, मेक्सिकन जनतेचे मका हे मुख्य अन्न आहे. मका, म्हणून तिथे जाऊन मक्याची पैदास केली. कोणी? डॉक्टर खानखोजेंनी. भाऊंनी तयार केलेली मक्याची नवीन संकरित जात कोणती? तर तेओ मका ही भाऊंनी तयार केलेली मक्याची नवीन संकरित जात. म्हणजे निरुपयोगी वस्तू, जंगलातली निरुपयोगी वनस्पती म्हणजे जिचा उपयोग नाही अशी वनस्पती अमाप वाढली होती जंगलामध्ये. ती वनस्पती घेतली आणि मक्याची वनस्पती यांच्या पेशींचं काय केलं? संक्रमण केलं, संकरण केलं, म्हणजे संक्रमित केले. या पेशी त्या पेशी एकत्र करून मका तयार केला. म्हणजे निरुपयोगी वनस्पती घेतली. जसं आपण मगाशी कैरी आणि आंबा यांचं संकरण बघितलं, तशाच प्रकारे वनस्पती, निरुपयोगी वनस्पती घेऊन त्यामध्ये मक्याच्या पेशी आणि त्या पेशी एकत्र करून तेओ मका ही भाऊंनी तयार केलेली मक्याची नवीन संकरित जात आहे. आणि त्याला भरपूर पीक येऊ लागलं. मक्यापासून आपण कोणकोणते पदार्थ तयार करतो? हा तुमच्या आवडीचा प्रश्न आहे. मक्यापासून आपण कोणकोणते पदार्थ तयार करतो? तर पॉपकॉर्न खाता ना, लाया, पॉपकॉर्न, गरम गरम. रोटी म्हणजे भाकरी, मक्याची भाकरी खातो आपण. तेल, मक्यापासून तेल, मक्याचं तेल काढतात पदार्थ, म्हणजे ते वापरतो आपण. त्यानंतर मक्याची भाजी बनवतात. मंचुरियन, त्याच्यातसुद्धा मका असतो. मका सूप, मक्यापासून सूप पण बनवतात. मका पुलाव, मक्याचा पुलाव पण बनवतात. अशा प्रकारे अनेक तुम्हाला माहीत असतील मक्यापासून
काय काय बनवता येतं, तुम्ही प्रश्न आला की लिहायचे आहे ते. 1930 साली मेक्सिकन सरकारने डॉक्टर खानकोजेंना कोणता पुरस्कार दिला? 1930 साली मेक्सिकन सरकारने डॉक्टर खानकोजेंना कोणता पुरस्कार दिला? तर 1930 सालचा राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाचा ठरणारा आणि संशोधनासाठी असणारा पुरस्कार देऊन डॉक्टर खानकोजेंचा गौरव केला. कृषी संशोधनाचा म्हणजे अगदी महत्त्वाचा पुरस्कार त्यांना 1930 साली राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाचा असलेला पुरस्कार त्यांना देऊन गौरव केला. पुढच्या परिच्छेदात पाहू. शेवटचा परिच्छेद आपला आहे. गहू मक्यानंतर त्यांनी तूर, चवळी यांचे विविध वाण तयार केले. सोया डाळीची लागवड करण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले. त्यांनी शेवग्यावरही संशोधन केले. शेवग्याच्या पाला, मुळ्या, शेंगातील बिया आणि त्या बियांपासून मिळणारे सुगंधी तेल यांचे महत्त्व विशद करणारी पुस्तिका प्रकाशित करून सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली. अपार देशप्रेम असणारा एक क्रांतिकारक, शेतकऱ्यांविषयीची कळकळ असणारा एक कृषी तज्ज्ञ म्हणजे डॉक्टर पांडुरंग खानकोजे होय. आता प्रोत्साहित करणे हा वाक्प्रचार आहे. याचा अर्थ उत्तेजन देणे. उत्तेजन देणे, प्रोत्साहित करणे म्हणजे तू ही चांगली गोष्ट कर, याच्यासाठी प्रोत्साहित करणे. बा छान करतोस तू, वा वा सुंदर, असं प्रोत्साहित करणे म्हणजे उत्तेजन देणे. शेवगा म्हणजे शेंगा असलेली वनस्पती. शेवगा म्हणजे आपण शेंगा त्या वापरतो भाजीमध्ये, ती वनस्पती. शेवग्याच्या पाळ्यांपासून भाजी तयार करतात. शेवग्याच्या पाळ्याचा पाळा जो असतो त्याच्यापासून भाजी तयार करतात आणि ती आयुर्वेदिक चांगली असते, पौष्टिक असते. ती अशा त्या पाळ्यापासून भाजी तयार करतात. म्हणजे खास ती भाजी काही ठराविक गोष्टींमध्ये खावी लागते ती. शेवग्याच्या शेंगा इतर डाळीत, भाजीत घेतात. अशा प्रकारे उपयोगी व महत्त्वाचा आहे. शेवगा कसा आहे? उपयोगी व महत्त्वाचा आहे. महत्त्व विशद करणे हा वाक्प्रचार आहे. महत्त्व विशद करणे हा वाक्प्रचार आहे. याचा अर्थ महत्त्व समजावून सांगणे. अपार म्हणजे प्रचंड, कळकळ असणे हा वाक्प्रचार आहे. याचा अर्थ तळमळ असणे. तर डॉक्टर खानकोजेंनी शेतकऱ्यांना समजावून सांगितलं. शेवग्याच्या याच्याविषयी समजावून सांगितलं. शेवग्याविषयी महत्त्व विशद करून दिलं, समजावून सांगितलं. भाऊंनी कोणकोणत्या पिकांचे वाण तयार केले या परिच्छेदामध्ये आपण बघितलं तर काय सांगता येईल आपल्याला? भाऊंनी कोणकोणत्या पिकांचे वाण तयार केले तर गहू, मका, तूर आणि चवली या पिकांचे वाण तयार केले. वाण म्हणजे आपण बघितलं की त्याचं सूत्र, मूळ सूत्र. भाऊंनी शेतकऱ्यांसाठी प्रकाशित केलेल्या पुस्तिकेत कोणत्या विषयाचे महत्त्व विशद केलेलं आहे? भाऊंनी शेतकऱ्यांसाठी प्रकाशित केलेल्या पुस्तिकेत कोणत्या विषयाचे महत्त्व विशद केलेलं आहे? तर शेवग्याचा पाला, शेवग्याच्या मुळ्या, शेंगातील बिया व बियांपासून सुगंधित तेल या विषयांचे महत्त्व विशद केले आहे. प्रचंड देशप्रेम असणारा एक महान क्रांतिकारक व आंतरराष्ट्रीय कृषीतज्ञ डॉक्टर पांडुरंग सदाशिव खानकोजे यांचे दिनांक 18 जानेवारी 1967 रोजी नागपूर येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. अशा प्रकारे डॉक्टर खानकोजे हे महान क्रांतिकारक व आंतरराष्ट्रीय कृषीतज्ञ होऊन गेले. विद्यार्थी मित्रहो, अशा प्रकारे आपण डॉक्टर खानकोजे यांची संपूर्ण माहिती या पाठातून समजून घेतली आहे. या पाठावरील सराव प्रश्न पुढील भागात पाहू. तोपर्यंत आपण इथेच थांबू. धन्यवाद.